मिरज शहरासह जिल्ह्यातील अनेक गावांना अचानक आलेल्या वादळी वारे आणि गारांच्या पावसाने तुफान झोडपले। सुमारे पाऊण तास पडलेल्या या पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाल्याचे चित्र होतं, तर दाणादाण उडाली होती। मागील काही दिवसांपासून उन्हाचे चटके वाढत आहेत। 2 दिवसांपासून उष्मा चांगलाच वाढला होता। अंगाची लाही लाही होत असल्याचं चित्र होतं। हवामान विभागाने आजपासून 3 दिवस वादळी प्रति तास 30 ते 40 किलोमीटर सोसाट्याच्या वाऱ्यासह वादळी पाऊस पडण्याचा इशारा दिला होता। आज दुपारपासून अचानक उष्मा वाढला होता। रात्री 8 वाजण्याच्या सुमारास जोरदार वारे वाहू लागलं। काही वेळाने वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाला सुरुवात झाली। पलूस, तासगाव, मिरज, वाळवा या तालुक्यात अनेक गावात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालाय। खानापूर पूर्व भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला असून खूप मोठ्या प्रमाणावर गारपीट झाली आहे। सांगली, मिरज शहरासह परिसरात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली। वादळी वारा आणि विजांच्या गडगडाटासह धुव्वाधार पाऊस पडलाय। गेल्या 2 दिवसांपासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती। बुधवारी दुपारनंतर अचानक वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटांसह धुव्वाधार पाऊस पडला, त्यामुळे शहरातल्या अनेक सखल भागातील रस्त्यांवर पाणी साचलं होतं। पावसामुळे तापमानाचा पारा खाली आल्याने नागरिकांना दिलासा मिळालाय।